नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव कधी पैसे येतील याची वाट सुद्धा पाहत होते, तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। तर या ब्रेकिंग न्यूज मध्ये काय सांगितले आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे आज सकाळी 8 वाजल्यापासून विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे आज सकाळी 8 वाजता सोडण्यात आलेले आहेत। परंतु आज सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले नाहीत। फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये 4 योजनांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तर या 4 योजना कोणकोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज हे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना 4 योजनांचे पैसे सोडण्यात आलेले नाहीत। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, हे पैसे सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले नाहीत। जे शेतकरी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून कधी या योजनांचे पैसे येतील याची वाट सुद्धा पाहत होता, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांकडून विचारपूस सुद्धा केली जात होती की या 4 योजनांचे पैसे कधीपासून येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळी 8 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या 4 योजनांचे पैसे फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर होत आहे। ज्या शेतकऱ्यांना अजून पैसे आलेले नसतील त्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक सुद्धा करायचं आहे, तरच तुम्हाला 4 योजनांचे पैसे येणार आहेत। बघा, या 4 योजनांचे पैसे आधार कार्डच्या आधारावरती येत आहेत, त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तरच तुम्हाला 4 योजनांचे पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, अजून तुम्हाला या 4 योजनांचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं गरजेचं आहे। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला आज 100% पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु जर तुम्ही या 4 योजनांच्या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पहिलीच पात्रता घालण्यात आलेली आहे की जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील, महाराष्ट्र राज्यामध्ये शेती करत असतील त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळतील। परंतु जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्यामधील नसतील त्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांना, बाहेरील राज्यामधील भरपूर नागरिक येऊन महाराष्ट्र राज्यामध्ये शेती करत आहेत त्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाही। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, तुमचा ऑनलाईन पद्धतीने सातबारा सुद्धा दाखवत असावा तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना, काही शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्या नावाने जमीन नाही तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या 4 योजनांचे अर्ज केलेले होते, परंतु त्यांना पैसे येणार नाहीत कारण त्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवणार नाही। परंतु जे शेतकरी खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील, म्हणजे ज्यांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल, त्यांचा ऑनलाईन सातबारा दाखवत असेल, त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत। ते शेतकरी बांधव या 4 योजनांसाठी पात्र सुद्धा ठरणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरे पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, ट्रक असेल, पोकलेंड असेल यांसारखी मोठमोठी वाहने नसायला पाहिजेत। म्हणजे जे शेतकरी बांधव श्रीमंत असेल त्या शेतकरी बांधवांना या 4 योजनांचे पैसे
येणार नाही। जे शेतकरी बांधव गरीब शेतकरी बांधव असतील, ज्या शेतकरी बांधवांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल म्हणजेच 5 एकरपेक्षा कमी जमीन असेल त्यांनाच हे पैसे देण्यात येणार आहे। ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्यांना पैसे येणार नाही, त्यांनी वाट पाहायची गरज भासणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांना चौथे पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीला लागलेला नसावा। तर याच्यामध्ये पोलीस असेल, सोबतच तलाठी असेल, पंचायत समितीमध्ये अधिकारी असेल किंवा महानगरपालिकेमध्ये कामगार असेल म्हणजेच घरामधील सदस्य सरकारी हुद्द्यावरती कामाला नसेल तरच मला हे पैसे सुद्धा मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेल्या आहेत, त्यामुळे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील आणि त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल त्यांनाच या 4 योजनांचे पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण पात्रता बघितलेली आहेत, त्या 4 योजना सुद्धा बघून घेऊयात आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या 4 योजनांचे पैसे आज सोडण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊ। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 4 योजनांचे पैसे जमा होत आहेत, परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की कोणकोणत्या 4 योजना आहेत, कोणत्या 4 योजनांचे किती पैसे विस्तार होत आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना सुरू सुद्धा करण्यात आलेले होते। तर या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 6 हप्त्यांचे पैसे विस्तार झालेले आहेत। तर शेतकरी बांधवांना 7व्या हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली होती, तर त्या सर्व शेतकऱ्यांची 7व्या हप्त्याची चिंता सुद्धा मिटलेली आहे, कारण निधी वितरणास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु आज कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरीचा 7वा हप्ता विस्तार होत आहे ते जिल्हे सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये 100% विस्तार झालेले आहेत। म्हणजेच राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरत आहेत, ते सुद्धा पात्रतेमध्ये बसत आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत नमो शेतकरीच्या माध्यमातून 6 हप्त्यांचे 12,000 रुपये सुद्धा मिळालेले आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील तर त्या शेतकरी बांधवांनी एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांना मागील हप्त्यांचे म्हणजेच मागील 6 हप्त्यांचे पैसे, मागील 6 हप्त्यांचे 12,000 रुपये आणि 7वा हप्ता सुद्धा विस्तार होणार आहे। तर ते काम कोणतं करायचं आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। परंतु शेतकरी बांधवांना त्या अगोदर ज्या दुसऱ्या योजनांचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होत आहेत तर ते दुसरी योजना कोणती आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया। बघा दुसरी योजना म्हणजे पीएम किसान योजना। तर या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत 19 हप्त्यांचे पैसे विस्तार झालेले आहेत। तुम्हाला सुद्धा 20वा हप्ता कधी येईल याची चिंता लागलेली होती, परंतु राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांचे पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची चिंता सुद्धा मिटलेली आहे। बघा शेतकरी बांधवांना, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे 19 हप्ते आलेले आहेत, म्हणजेच सरासरी 19 हप्त्यांच्या माध्यमातून 38,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार झालेले आहेत। तर त्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची चिंता सुद्धा लागलेली होती, तर त्या सर्व शेतकऱ्यांची चिंता सुद्धा मिटलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19 हप्त्यांपैकी एक जरी हप्ता आलेला नसेल म्हणजेच मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतर त्यांना पीएम किसान योजनेच्या मागील 19 हप्त्यांपैकी जो हप्ता आलेला नसेल त्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत। सोबतच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 6 हप्ते सोडण्यात आलेले आहेत। जर तुम्हाला अर्धवट पैसे आलेले असतील तर तुम्ही एक काम करायचं आहे, त्यानंतर मागील सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना, जे तिसरी योजना आहे तर त्या तिसऱ्या योजनेचे पैसे आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होत आहे। तर ती तिसरी योजना कोणती आहे ते सुद्धा आपण बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांना, तिसरी योजना म्हणजे पीक विमा योजना। बघा शेतकरी बांधवांना, तुमचं नुकसान 2024 मध्ये झालेलं असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मागील काही दिवसांमध्ये मिळालेले आहेत, परंतु ज्या शेतकरी बांधवांना मागील दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार झालेले नव्हते त्यांना आज शेवटच्या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे विस्तार होत आहे। बघा शेतकरी बांधवांना, आज काही जिल्ह्यामध्ये
हेक्टरी 10,000 रुपये, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 12,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहे। म्हणजेच तुमच्या पिकानुसार तुमचा पीक विमा सुद्धा विस्तार होत आहे। ज्या शेतकरी बांधवांचं सोयाबीन पिकांचं नुकसान झालेलं असेल, ज्या शेतकरी बांधवांचं कापूस पिकांचं नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त पीक विमा मिळत आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांचं ज्वारी असेल, मूग असेल, तूर असेल यांसारख्या पिकांचं नुकसान झालेलं असेल त्यांना कमी पीक विमा सुद्धा मिळत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांचं 2024 मध्ये नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई सुद्धा मिळत आहे। बघा, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती, परंतु शेतकरी बांधवांना 1 रुपयामध्ये जे पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती ती बंद सुद्धा करण्यात आलेली आहे। त्याचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांना 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती त्याचे पैसे मिळाले नव्हते त्या शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या स्वरूपामध्ये ते पैसे शेवटच्या टप्प्यामध्ये विस्तार होत आहेत। याच्या पुढे कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे येणार नाहीत, कारण 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना होती तर ते राज्य सरकारच्या माध्यमातून बंद सुद्धा करण्यात आलेलं आहे, कारण या योजनेमध्ये भरपूर मोठे घोटाळे समोर सुद्धा येत आहेत। हे घोटाळे थांबवण्यासाठी ही योजना सुद्धा बंद करण्यात आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण 3 योजना बघितलेल्या आहेत, चौथी योजना सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, चौथी योजना म्हणजे पेरणी अनुदान। भरपूर शेतकरी बांधवांनी पेरणी सुद्धा केलेली आहे, परंतु शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की शासकीय योजनांचे पैसे थोडेसे वेळानेच येत असतात, म्हणजे लेट 100% येतच असतात, याला थोडाफार उशीर लागत असतो। म्हणजेच हे पैसे पेरणीच्या अगोदर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार होणार होते, परंतु शेतकरी बांधवांना काही अडचण असल्यामुळे हे पैसे पेरणीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये विस्तार झालेले नव्हते। तरी पण काही शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली आहे, काही शेतकरी बांधव पेरणीच्या पैशांची वाट पाहत होते, त्यानंतर ते शेतकरी पेरणी सुद्धा करणार आहेत। म्हणजेच ज्या शेतकरी बांधवांची अजून पेरणी झालेली नसेल त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा मिळणार आहेत, ज्यांची झाली असेल त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 4,000 रुपये, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 6,000 रुपये सुद्धा मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांना, मागील काही दिवसांमध्ये लोणीकर साहेब यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण स्टेटमेंट करण्यात आलेलं होतं, त्याच्यामधील काही स्टेटमेंट चुकीचे होते, परंतु त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट महत्त्वपूर्ण होतं, तर ते स्टेटमेंट म्हणजे शेतकरी बांधवांना नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पेरणी करण्यासाठी 6,000 रुपये देण्यात येत आहे। दुसरे स्टेटमेंट काही प्रमाणामध्ये चुकीची आहेत, त्यांच्यावरती आक्षेप सुद्धा घेण्यात आलेला होता, त्या संदर्भात त्यांनी माफी सुद्धा मागितलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांना त्यांनी जे स्टेटमेंट दिलेली होती त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट 100% खरं होतं। ते स्टेटमेंट म्हणजे शेतकरी बांधवांना खते आणि बियाण्यांसाठी केंद्र सरकारकडून 6,000 रुपये अनुदान देण्यात येत होतं। ज्यांनी अर्ज केलेला होता त्यांना हे पैसे 100% मिळालेले आहेत, ज्यांनी अर्ज केलेला नसेल त्यांनी अर्ज सुद्धा करायचा आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण 4 योजना 100% बघितलेल्या आहेत, म्हणजेच तुम्हाला सुद्धा 4 योजना सांगितलेल्या आहेत, त्या 4 योजनांचे पैसे विस्तार सुद्धा होतच आहेत, परंतु शेतकरी बांधवांनो या 4 योजनांचे पैसे आज एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार करणं शक्य होणार नाही। म्हणजेच शेतकरी बांधवांनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधव या 4 योजनांसाठी पात्र सुद्धा ठरत आहेत। त्यामुळे आज शेतकरी बांधवांना महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। उद्यासाठी 12 जिल्हे आणि परवासाठी 12 जिल्हे, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होत आहेत ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सातारा, दुसरा जिल्हा धाराशिव, तिसरा जिल्हा लातूर, चौथा जिल्हा नांदेड, 5वा जिल्हा हिंगोली, 6वा जिल्हा यवतमाळ जिल्हा, 7वा जिल्हा चंद्रपूर, 8वा जिल्हा नागपूर, 9वा जिल्हा परभणी, 10वा जिल्हा बीड, 11वा जिल्हा जालना आणि 12वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा। बघा या 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे आज जमा होणार आहेत। उद्या 12 जिल्ह्यामधील आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यामधील, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होत आहेत। परंतु शेतकरी बांधवांना 10 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। जर तुमचं बँक खाता 10 बँकेमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे येतील, जर या 10 बँकेमध्ये तुमचं खातं नसेल तर तुम्हाला उद्या किंवा परवा सुद्धा पैसे
येणार आहेत। बघा या 10 बँका अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। बघा या 10 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक कॅनरा बँक, तिसरी बँक HDFC बँक, चौथी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक सिटी बँक, सहावी बँक बँक ऑफ इंडिया, सातवी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, आठवी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक, नववी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि 10वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक। बघा या 10 बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे सुद्धा येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।